उद्धव ठाकरे रामरक्षा वाचतील अशी अपेक्षा। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। रामरक्षा म्हणणं तुमचं काम, रामरक्षा करणं आमचं काम। मणी नाही भाव आणि देवा मला पाव हे आमचं हिंदुत्व नाही। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव हे आमचं हिंदुत्व नाहीये। नागपुरातील राम मंदिर परिसरात उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केले। नागपुरातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ज्या पद्धतीने भाजप सरकार वागते ते भागवतांना पटतंय का? ठाकरेंनी यावेळी मोहन भागवतांना थेट सवाल केला। तर अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी चौकशीची नाटकं करू नका, निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती करा, ठाकरेंनी अशी मागणी केली। 23 जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो, आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम। आणि ही चोरी, हा दरोडा हा केवळ दानपेटीवरचा नाहीये, तर हा दरोडा तमाम हिंदूंच्या भावनेवरती, तमाम हिंदूंच्या श्रद्धेवरती घातलेला या मंदिर चोरांनी घातलेला दरोडा आहे। गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं। तेव्हा हेच काहूर करत होते, हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं। अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही, पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? तुम्ही का बोलत नाही आहात? मोहनजी भागवतना मला विचारायचंय, कारण हे नागपूर आहे, त्याच्यामुळे आलोय तर जरा एक दोन प्रश्न विचारले पाहिजेत की भागवत साहेब, ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहेत, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागतायत हे तुम्ही बघितलंय, पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदू राष्ट्र हे नव्हे, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राम राज्य अपेक्षित आहे, आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।